नमस्कार दर्शक, आपण पाहतात आपले बदलापूर वृत्तवाहिनी, आपले बदलापूर डिजिटल वृत्तवाहिनी. आता आपण पाहतो की आतमध्ये मतमोजणी चालू आहे आणि बाहेर आदर्श शाळेच्या बाहेर आपण पाहतो की इथे कार्यकर्त्यांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो. इथे प्रचंड प्रमाणात कार्यकर्त्यांना आपला जल्लोष करताना दिसत आहे. कार्यकर्ते आपल्याला प्रचंड प्रमाणात जल्लोष करताना दिसत आहे. काय वाटतं, काय भावना आहे? काय नाही, राजेंद्र घोरपडे यांच्या पत्नी नगराध्यक्ष विजेत्या झालेल्या असून आम्हाला बीजेपी कार्यकर्त्यांना सर्वांना आनंद देत लवकरच 15ची बातमी देखील तुम्हाला कळेल आणि त्या जल्लोषातच प्रभाग क्रमांक 15 देखील त्याच उत्साहात काम करेल आणि जल्लोष करेल. धन्यवाद. नक्कीच आपण कार्यकर्त्यांना इथे जल्लोष करताना पाहायला बघत आहोत आणि कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावत नाही. आपण पाहत आहोत कार्यकर्ते जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाचा गुलाल आपल्याला पाहायला. काय दादा, काय भावना? अरुण सुरवार साहेब आणि सोनी पटेल यांचा भरघोस मताने विजय झालेला प्रभाग क्रमांक 23. विकास कामांना खंड पाडणार नाही. सुरवार साहेबांनी गेल्या 10 वर्षात जो विकास केलाय त्याची पोचपावती शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 23 मधल्या मतदारांनी दिलेली आणि हा शिवसेनेचा विजय नसून प्रभाग क्रमांक 23 मधील मतदारांचा विजय आहे. इतक्या महिन्याची ती प्रतीक्षा होती. कार्यकर्त्यांनी पानाला लावून जीवाला पानाला लावून एवढी मेहनत केल्याचा आज फळ इथे मिळायला मिळतंय. ही एकनाथ साहेबांची शिवसेना आहे आणि अंबादादा मात्रेंची शिवसेना हे सगळ्यांनी सिद्ध करून दाखवले. नक्कीच इथे कार्यकर्त्यांचा आनंद आपण गगनात मावण्यात दिसतोय. इथे फटाक्यांची आश्चर्यबाजी आपल्याला करताना दिसत आहे. नक्कीच इथे प्रचंड प्रमाणात शिवसेनेचे कार्यकर्ते आपल्याला जल्लोष करताना दिसत आहेत. कार्यकर्त्यांचा आनंद तो गगनात मावण्याचा झालेला आहे. इथे हलगीच्या तालावर प्रत्येक कार्यकर्ता थिरकताना दिसतोय. इतक्या 4-5 महिन्यापासून दिवस रात्र एक केलेला हा कार्यकर्ता आज कुठेतरी जल्लोष करताना दिसतोय. आज या कार्यकर्त्यांचा खरं तर बघायला हा सण साजरा होतोय कार्यकर्त्यांचा. सर काय वाटतं, नक्कीच आपण पाहतो इथे कार्यकर्ते जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. 4-5 महिन्यापासून जे कार्यकर्ते दिवस रात्र एक करतायत, आपल्या पक्षाचा प्रचार करतायत, त्या ठिकाणी आपला जो आपण मेहनत केली त्याचा रंग कुठेतरी लागताना दिसतो आपल्याला. खूप आनंद होता. आता एवढ्या केलेल्या मेहनतीचा आम्हाला फळ मिळालं हेच आम्हाला भारी. आणि यापुढे आता प्रभागाचा विकास कोणत्या प्रकारे आपण आता प्रभागाचा विकास करणारच आहोत आपण. आणि इतक्या महिन्यापासून अपेक्षा लागलेली होती, एवढी मेहनत झाली. हो, महिलांची अपेक्षा होती तेवढी आता महिलांना पण घेऊन येतात आणि महिलांचं सहकार्यामुळे ही सीट लागलेली आहे. काय वाटतंय? हा सर्व प्रभागातील जनतेचा विषय आहे. जनतेने दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आम्ही विजयी झालेलो आहेत. आणि जे लोक बोलत होते काही या लोकांना कोणी ओळखत नाही, ते जनतेने यांना दाखवून दिलं कोण कोणाला ओळखतं ना कोण नाही ओळखत. गणपती बाप्पा!
सर्व मतदारांचे आभार आणि सर्वांना धन्यवाद. आणि ही निवडणूक आम्ही खरोखर विकासाच्या मुद्द्यावर लढली होती आणि तेच लोकांचा प्रतिसाद मिळून विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही ही निवडणूक जिंकलेली आहे.